हॅलो नमस्कार, सासूबाई सुनबाई रेसिपीजमध्ये तुमचं स्वागत। आज मी तुम्हाला पनीरपासून बुर्जी कशी करायची झटपट। आता भाजीला काय नाही, तर हे पनीर आहे माझ्याकडे 100 ग्रॅम, तर त्याची मी बुर्जी करून तुम्हाला दाखवणार आहे, झटपट होणार आहे अशी। त्यासाठी 100 ग्रॅम पनीर घेतले, हे 4 कांदे छोटे घेतले, टोमॅटो घेतलाय, कोथिंबीर घेतली, हा पनीरचा मसाला आहे सुवाना आणि धनेपूड आहे। आता गॅस चालू, गॅसवर कढई ठेवली आहे, त्यामध्ये तेल आपल्याला पाहिजे तेवढं घालायचं आपल्याला क्वांटिटी प्रमाणे। आता तेल गरम झालेलं, आता जिरं घालायचं आहे, जिरं तडतडलं की कांदा घालायचा बारीक चिरलेला। कांदा भाजून आलेला तर हळद घालायची, त्यामध्ये छोटा 1 चमचा हळद घातलेली आहे। आता ह्यामध्ये टोमॅटो घालायचा आहे। आता जर कोण पाहुणा जर आला तर पण तो नॉनव्हेज खात नाही, व्हेजवाला आहे, तर त्या पाहुण्याला आता काय गडबडीन करायचं असा प्रश्न पडतो। कारण का नॉनव्हेज खाणारी लोक असले की कसं पटपट आपल्याला सुचतं की आता चला चिकन मटन आणूया, पण आता नॉनव्हेज खात नाही व्हेजवाला पाहुणा, मग आता काय करायचं। त्यासाठी असं हे झटपट तुम्ही पनीरची बुर्जी करून वाढली तरी पटकन होते। आता कांदा टोमॅटो भाजेपर्यंत आता हे पनीर असं चुरून घ्यायचं आहे, हे असं पनीर असं चुरून घ्यायचं आहे। चुरून घेतलं की छान अशी बुर्जी होती। हे असंच आता मी चुरून घेणार आहे। आता ह्यामध्ये पेस्ट घालायची, आलं लसूण, आता धनेपूड घालायची आहे थोडी चमचाभर। हा पनीरचा मसाला आहे सुहाना मसाला, तो 1 चमचाभर घालायचा आहे। आता ह्यामध्ये चटणी टाकायची आहे, तिखट, हे आमचं मसाल्याचंच तिखट आहे, कांदा लसूण जिरं धन सगळं, मग आपल्याला हवं तेवढं आपल्या क्वांटिटी प्रमाणे टाकायचं आहे तिखट। आता पुन्हा मिक्स करून घ्यायचं आहे। आता पनीर घालायचं, मी का पाणी टाकणार नाही, असंच करणार आहे, छान अशी बुर्जी। आता चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे। आता त्यामध्ये कसुरी मेथी घालायची आहे, हातावर चुरून। आता ह्यामध्ये कोथिंबीर घालायची, मला हवी तेवढी। पनीरची बुर्जी अशी सॉफ्ट कशी छान अशी झालेली तयार आहे खाण्यासाठी। तुम्ही पण असं करून बघा। तुम्ही पावाबरोबर जरी खाली तरी चालेल, चपाती बरोबर, भाकरी बरोबर, सगळ्या बरोबर अशी छान लागते आणि झटपट अशी होणारी। पनीरची बुर्जी खाण्यासाठी तयार आहे। आता मी गॅस बंद करणार आहे, कशी छान अशी हॉटेल सारखी झालेली आहे। पनीरची बुर्जी खाण्यासाठी तयार आहे। आमचा व्हिडिओ आवडल्यास आमच्या चॅनलला शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तोपर्यंत मस्त खा, स्वस्त राहा, पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओ सोबत। तोपर्यंत धन्यवाद।